नमस्कार मित्रांनो. 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारामन यांनी 2026चं बजेट सादर केलंय. पण तुमच्या खिशावर याचा काय परिणाम होणार? चला, एका मिनिटात जाणून घेऊया काय महागलंय आणि काय स्वस्त झालंय. काय स्वस्त झालं? 1. औषधे. कॅन्सरवरील 17 महत्त्वाची औषधे आता स्वस्त झाली आहेत. आरोग्यासाठी हा मोठा दिलासा आहे. 2. मोबाईल आणि गॅजेट्स. मोबाईल फोन्स, चार्जर्स आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरील कस्टम ड्युटी कमी झाल्याने त्यांच्या किमती उतरणार आहेत. 3. परदेशी सहली. जर तुम्ही बाहेर फिरायला जाणार असाल, तर टूर पॅकेजवरचा TCS 5% वरून 2% झालाय. म्हणजे ट्रिप आता स्वस्त पडेल. 4. शेती आणि सौर ऊर्जा. सोलर पॅनल्स आणि शेतीसाठी लागणारी काही अवजारे स्वस्त झाली आहेत. 5. इतर. खेळाचे साहित्य, चामड्याच्या वस्तू, समुद्री खाद्य, सी फूड आणि बायोगॅस मिश्रित CNG स्वस्त झालाय. काय महागलं? 1. ट्रेडिंग F आणि O. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ऑप्शन्स ट्रेडिंग करत असाल, तर STT वाढल्यामुळे आता ट्रेडिंग महाग पडणार आहे. 2. व्यसने. सिगारेट, तंबाखू आणि आयात केलेली दारू यांच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. 3. चैनीच्या वस्तू. महागडी घड्याळं आणि कॉफी. ऑफिसमधील कॉफी मशीन महाग झाल्यामुळे बाहेरची कॉफी महाग होऊ शकते. इतर. ATM मशीन्स आणि त्यांचे काही सुटे भाग. आयातित वस्तू. कमी किमतीची परदेशी छत्र्या आणि त्यांचे सुटे भाग महागले आहेत. थोडक्यात सांगायचं तर हे बजेट मध्यमवर्गीयांसाठी संमिश्र आहे. तुम्हाला काय वाटतं? हे बजेट तुमच्या फायद्याचं आहे की तोट्याचं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी फॉलो करा.